तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सावंतांच्या काळातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे। अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। तर एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त आहे, असं आरोग्य मंत्री आबिटकर यांनी म्हटलं आहे। सावंतांच्या निर्णयाला फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे। फडणवीसांकडून तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या एका निर्णयाला ब्रेक देण्यात आलाय। आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामांना फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे। आरोग्य केंद्रांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी एका कंपनीला देण्यात आलेला कंत्राट वार्षिक 638 कोटी प्रमाणे 5 वर्षासाठी सुमारे 3190 कोटींचं कंत्राट दिलं होतं। पुण्यातील एका खासगी कंपनीला हे सफाईचं कंत्राट देण्यात आलं होतं। अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवत याला स्थगिती देण्यात आली आहे। माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल त्याची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कोणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनाव असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं दादा या कार्यक्रमात आरोग्यमंत्री शिंदेच्या काळात जी जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंदेच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा भ्रष्ट मंत्र्यांना जे काही त्याच्यामध्ये ते एक आहे। आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसलं राज्य? आम्ही स्वागत करतो। चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही, आम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी स्वागत केलं आणि आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो। अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल त्याला जो कोणी जबाबदार असेल मग कोणीही असो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्यांचं स्वागतच करतो।